नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. धम्मसंगायन संगायन म्हणजे काय? जतन करणं, संरक्षण करणं. कशाचं? धम्माचं. जो धम्म आपल्यापर्यंत आलेला आहे, बाबासाहेबांनी फार मेहनत करून आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपलं पुनरुत्थान केलेलं आहे, एका चांगल्या जागेवरती आणून सोडलेलं आहे, ठेवलेलं आहे. धम्म दिला जेणेकरून आपली सामाजिक प्रगतीनंतर सुद्धा आपण एक आध्यात्मिक क्षेत्राकडे वळून स्वतःचं भलं करून घ्यावं, चांगल्या प्रकारे गुणशील संपन्न जीवन जगावं. नक्कीच बाबासाहेबांचा याच्यामध्ये हेतू होता आणि याच्यामधूनच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे धम्म चांगल्या प्रकारे समजून त्याचं अवलंबन करून आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे, शीलवान बनायचं आहे, जेणेकरून एक चांगला सुशील संस्कारित असा एक समाज बनेल म्हणून. नक्कीच. आणि यासाठी तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे आहेत. आज धम्मसंगायनच्या या व्हिडिओमध्ये आपण बघू एक धम्मपद अट्टकथा. कसं धम्मपद अट्टकथा? की बऱ्याचदा आपण खूप सारे कुशल कर्म करण्याचा विचार करत असतो, पण मनामध्ये इतके सारे दुर्गुण असतात म्हणा, किंवा खूप सारे कर्माचे विपाक म्हणा, किंवा अकुशल कर्मच आपण मनामध्ये असं उत्पन्न करत असतो की कुशल कर्म केल्यानंतर लगेच काही अकुशल होऊन जातं किंवा करतो. कुशल अकुशल कुशल अकुशल चालू असतं. का चालू असतं? कारण की स्वतःच्या मनावरती पाहिजे तितका कंट्रोल नसतो. मग ते शिलाबद्दल असो, किंवा बोलण्याबद्दल असो, जेवणासंबंधी असो, इतर काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल असो, प्रत्येकाचं आपापलं काही ना काही वीक पॉईंट असेलच, बरोबर. काम वाचण्याबद्दल असो किंवा अजून काही असो, बरोबर. आता अशीच एक स्टोरी आपण बघूया धम्मपद अट्टकथेमध्ये, की ज्या व्यक्तीची अजिबात स्वतःवरती काहीच कंट्रोल नव्हता, पण जेव्हा त्याला गोष्टी समजते की मी तर माझ्या चित्ताच्या एकदम अधीन गेलेलो आहे, माझं मन मला असं पागल करून सोडतंय, मला भरकवून टाकतंय, पण नाही. आणि जेव्हा त्या व्यक्तीला कळतं कसा तो प्रगती करतो, आणि याच्यावरती भगवान बुद्ध सुद्धा साधुकार देतात, हे आपण आजच्या या धम्मपद अट्टकथेमध्ये बघूया. खूप चांगल्या प्रकारे ही स्टोरी आहे, भरपूर लोकांनी ऐकली पण असेल याच्या आधी कुठे, बरोबर. छान स्टोरी आहे, घेण्यासारखं खूप काही आहे, आपण बघूया. त्याचबरोबर धम्मसंगायनचं पहिलं प्रकाशन आलेलं आहे मित्रांनो. आपल्याला हे पुस्तक पाहिजे असेल तर नक्की मला संपर्क करा. भगवान बुद्धांच्या अग्र भिक्षुणे अग्र उपासिका यांच्याबद्दल खूप चांगली माहिती दिलेली आहेत. मराठीमध्ये आहे, सोबत पालीचे भरपूर संदर्भ आहेत, जेणेकरून समजायला खूप मदत होईल. आणि त्याचबरोबर एक श्रद्धा वाढावी, एक प्रेरणा मिळावी, मोटिवेशन मिळावं धम्मावर चालण्यासाठी, धम्म समजण्यासाठी, म्हणून हे पुस्तक खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे, संपादित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. धम्मपद अट्टकथा. आता ही धम्मपद अट्टकथा आहे चित्तवर्गातली 5वी ही स्टोरी आहे. चित्तहत्त थेरवथू. खूप छान नाव ठेवलं त्यांना. नाव ठेवलं त्यांना काय? त्यांच्या गुणावरून. कसं? खूप छान स्टोरी बघू. आता ही जी गाथा आहे, अनवठ्ठित चित्तसती ही जी गाथा आहे, ही भगवंतांनी एका चित्तहत्त थेर या भन्तेंच्या संदर्भामध्ये म्हणाले. ठीक आहे. आता गोष्ट कशी आहे? एको केर सावत्य वासी कुलपुत्तो नठ्ठ गोणांग परिये संतो अरय्यंग पविसित्वा मज्जन्निके काले गोणंग दिसवा गोयुथे विसर्जित्वा. काय झालं आता? आता हा जो श्रावस्तीमधला एक कुलपुत्र आहे, एक व्यक्ती आहे, नठ्ठ गोण, त्याचा हरवलेला बैल शोधत असताना कालांतराने तो विहाराच्या किंवा एका अरण्याच्या जवळ जाऊन पोहोचला. आणि तेव्हा जेवणाची वेळ झालेली असते, दुपारचे 12चा हा जो समजा काळ असतो. ठीक आहे. त्याला त्याचा बैल सापडतो. तो बैल परत त्या दुसऱ्या ज्या गाई म्हशींमध्ये त्याला सोडतो. आणि आता इथे मला कुठेतरी जेवण भेटू शकतं समजा, असा विचार करून तो एका विहाराच्या एरियामध्ये जातो. ठीक आहे. कारण की अरण्य म्हटलं तर अरण्यामध्येच आधीचे जुने विहार होते, बंदे लोक तिथेच राहायचे, अशा प्रकारे, जे शहराच्या एकदम दूर पण नाही आणि एकदम जवळ पण नाही असं. आता तो खूप तहानलेला आहे, खूप भुकेला आहे, कारण की सकाळपासून तो शोधत असेल बैलाला. आता हा बैल सापडला. खुप्पी पासा पिळतो, त्याला भूक पण लागलेली आहे, त्याला पाण्याची तहान पण लागलेली आहे. असं बघत तो एका विहारामध्ये जाऊन गेला आणि एका ठिकाणी बसला. ठीक आहे. आता तस्मिन कोपन समये भिक्खूनांग अवक्कार पातियंग भूतावशेषकं भत्तंग होते. काय झालं आता? आता भंते लोकांचं जेवण वगैरे झालेलं आहे, काही भोजन वगैरे उरलं असेल, बरोबर. दानासाठी जे भोजन आलं असेल ते उरलं असेल. ते तंग छातक पीडितंग दिसवा. छातक पीडितंग, त्याला खूप भूक लागलेली आहे, किंवा तो त्यांना दिसला आणि भंते लोकांना वाटलं की याला भरपूर भूक लागलेली आहे, असा हा दिसतोय. म्हणून ते काय म्हणतात, इतो भत्तंग हेत्वा भुंजे, की तू तुझ्या हाताने हा जो भात आहे किंवा हे जे जेवण आहे हे तू वाढून घे. ठीक आहे. आता तो खुश होतो. आणि काय होतं, भगवान बुद्धांच्या वेळेस खूप चांगला काळ असतो, म्हणून खूप चांगल्या प्रकारचं भोजन भिक्षू संघाला दानामध्ये येत असे.
आपणच किती चांगल्या प्रकारचं भोजन बनवतो, बरोबर? जे एरवी आपल्या घरी समजा बनत नाही, अशा प्रकारचं चांगलं भोजन, खूप सारे पदार्थ आपण बनवतो संघासाठी, बरोबर? आणि बुद्धांच्या वेळेस अनंत भंते बुद्ध आहे तेव्हा कशा प्रकारचं मित्रांनो भोजन बनत असेल, बरोबर? ते श्रेष्ठी महाश्रेष्ठी आहे धनवान लोक, ते कसं जेवण पाठवत असेल संघासाठी, जेवणासाठी, ठीक आहे? बघा आता काय होतं की आणि भगवंताच्या ह्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे भोजन वगैरे खूपच उत्कृष्ट पद्धतीचं, म्हणजे मग ते स्टार्टर्स पासून काय ते खाण्यापासून मग ते काय डेझर्टमध्ये अजून काय काय असेल समजा, आपण असं कल्पना करू शकतो, बरोबर? आता तो त्यातून या पण मतंग त्याला जेवढं पाहिजे त्याचं पोट भरेल त्याने बरोबर तितकं वाढून घेतलं, जेवला, हातपाय धुतले आणि भंतेंना विचारतो, किंग भंते अज्ज अय्या निमंतं ठान अगमनसू. त्याला असं वाटलं की हे जेवण इतकं सुंदर आहे, इतकं छान आहे, इतकं क्वालिटीवालं आहे आणि खूप काही स्पेशल आहे, बरोबर? काही स्पेशल आहे म्हणून इतकं छान जेवण आहे. तो विचारतो की आज म्हणते जी आपण कुठे दुसऱ्या ठिकाणी गेले होते का निमंत्रणासाठी की एवढं छान भोजन आलंय समजा? ते म्हणतात नाही उपासक, भिक्खू इमिनाव निहारेन निबद्धं लभंते, की असं काही नाहीये उपासक, हे तर रोजचंच आहे. म्हणजे भिक्षू पण एकदम आरामात नाही, हे तर रोजचंच आहे, आज काय असं काही स्पेशल नव्हतं समजा. आता हा विचार करायला लागतो, स्पेशल नाहीये, आज काही स्पेशल नाहीये तरी अशा प्रकारचं जेवण. बघा त्याला काय विचार येतात, अशा प्रकारचं जेवण आणि त्याचं पण आज काही स्पेशल नाहीये. आता हा विचार करतो, सो मम उत्थाय समुत्थाय रत्तिंग दिव निबद्धं कम्मं करून तोपी एवं मधुर व्यंजनं भत्तं न लभाम. अरे मी रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी पूर्णपणे 24 तास समजा मी कठीण, दिवसभर मी कठीण पद्धतीने काम करत असतो आणि इतकं काम करून सुद्धा मी अशा प्रकारचं जेवण खाऊ शकत नाही, बरोबर? इतकी मेहनत करून सुद्धा इमे किर निबंधन भुंजती, आणि हे तर रोजच असं जेवतात. मी इतकी मेहनत करून सकाळपासून रात्रीपर्यंत एवढी मेहनत करतो, मला असं काही जेवायला भेटत नाही आणि यांना ते रोजच भेटतंय. किंग मे घी भावेन, अरे मी गृहस्थ राहून काय करू, असा त्याला विचार होतो. भिक्खू भविष्यामि ते, मग आता मी भिक्षू होईल. चिंतेत्वा भिक्खू उपसंकमित्वा बबज्जंग याची अतरंग भिक्खू साधू उपासकाती पबज्जासिंग. मग त्याला वाटलं की चला खूपच छान व्यवस्था आहे. त्याचं मोटिवेशन काय होतं या ठिकाणी, जेवण भोजन, इतकी मेहनत करून आपल्याला काहीच भेटत नाही, यांना दररोज खूप काही भेटतंय, असं त्याचं मोटिवेशन झालं त्यावेळेस. आणि त्याने भिक्षू व्हायचं ठरवलं, तो भिक्षू झाला आणि भिक्षू लोकांनी साधुकार म्हणून त्याला भिक्षू संघामध्ये सुद्धा घेतलं. आता ह्या ठिकाणी आपण एक गोष्ट बघूया की मोटिवेशन काय होतं, बरोबर? काय काय मोटिवेशन होतं संघामध्ये जाण्याचं, की बाबा चांगल्या प्रकारे जेवण मिळतं, ठीक आहे? हे अजिबात एक चांगलं मोटिवेशन नाही आहे संघामध्ये जाण्यासाठी. संघामध्ये का गेलं पाहिजे हे आपण नंतर बघूया, मी आधी पण बरंच सांगितलेलं आहे. पण जर अशा उद्देशाने कोणी संघामध्ये येत असेल ना, तर पापाचा खूप मोठा भागीदार बनतोय. कारण की त्या अरहंत ध्वजाला घालून, त्या चिवराला घालून बरेच श्रद्धासंपन्न लोक, उपासक मंडळी, उपासिका मंडळी आपल्याला दान देतात आणि त्या दानं जर चांगल्या ठिकाणी पोहोचत नसेल तर नक्कीच तो व्यक्ती खूप मोठ्या पापाचा भागीदारी बनू शकतो. असे जर कोणी असतील तर नक्कीच ते खूप मोठ्या पापाचे भागीदार बनतील. आपण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका नक्कीच हा विचार केला गेला पाहिजे की ते चिवर आहे, चिवराचा आपण मानपान ठेवूया. अरहंतांचं चिवर आहे, बुद्धांचं चिवर आहे, त्याचा मानपान आपण नक्कीच ठेवूया. दानधर्म आपण चांगल्या प्रकारे करूया. पण जे चिवरधारी आहे त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य नक्कीच ठेवलं पाहिजे, की जेणेकरून जे पुण्यवान लोक, श्रद्धावान लोक आपल्याला दान देत आहे ना, हे दानाचं त्यांना चांगलं फळ मिळो. त्यांना ते फळ कसं मिळेल, जर तो व्यक्ती शीलसंपन्न असेल तर, जर तो व्यक्ती शील समाधी पंयेमध्ये प्रतिष्ठित असेल तर, चांगल्या प्रकारे ब्रह्मचर्याचं पालन करत असेल तर, जर तो एक भक्तिको असेल तर, तो त्याच्या 10 शिलांचं खूप चांगल्या प्रकारे पालन करत असेल तर, तो खूप चांगल्या प्रकारे समत विपश्यना करत असेल तर श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना खूप चांगल्या प्रकारे पुण्य मिळेल. पण जर असंच कोणी चुकीच्या अर्थाने भिक्षू झाला असेल तर पाप कर्माचा तो भागीदारी बनतोय. आता भिक्षू संघामध्ये गेलेला आहे आणि बुद्धांच्या वेळेस भिक्षू संघाचा खूप मानपान असायचा, बरोबर? 2-3 श्रद्धासंपन्न किंवा शीलवान असे भिक्षू असतील तर त्यांना बघून इतरांना सुद्धा खूप काही दानामध्ये मिळतं. दानामध्ये चांगल्या प्रकारचं भोजन असेल, काही वस्तू असेल, चिवर असेल, राहण्याची खूप चांगली व्यवस्था असेल, बरोबर? आणि हा संघामध्ये गेला आणि खूप लाभ सत्कार होतोय, बरोबर? खूप चांगल्या प्रकारचं भोजन मिळतंय. तो तर जेवणासाठीच गेला होता आणि कुठे तो भोजन मतयू आहे मित्रांनो. विचार करा, एक व्यक्ती जो विकाल भोजनशिलाचं पालन करत असेल मित्रांनो, काय होईल? आपण घरी 3-3 वेळेस जेवतो, बरोबर? ब्रेकफास्ट करतो, दुपारी जेवतो, रात्री जेवतो, मध्ये काही स्नॅक्स खातो, 3-3 4-4 वेळेस आपण चहा पितो,
बरोबर. नक्कीच, म्हणून असे गालावर आलेले असतात, समजा पोट सुटलेलं असतं, बरोबर. नको तिथे चांगल्या प्रकारे मांस आलेलं असतं, बरोबर. आपण गृहस्थ आहोत समजा, अशा प्रकारे जर कोणाचं जीवन असेल तर एखाद्या मेहनती व्यक्तीचं गोष्ट वेगळी असू शकते, पण नॉर्मली आता सध्या हे खूप बघायला मिळतं, बरोबर. पण जर एखादा व्यक्ती हा एकभत्तिको असेल किंवा तो विकाल भोजनाचं पालन करत असेल मित्रांनो, तर तो कसा दिसला पाहिजे, बरोबर. एक चित्र डोळ्यासमोर आणा. पण जर एखादा व्यक्ती जर विकाल भोजनाचं पालन करत नसेल आणि नको ते खूप काही खात असेल, अवेळी खात असेल, एकदम गृहस्थासारखं जगत असेल चिवरामध्ये असताना देखील, तर तो कसा दिसेल याचं पण चित्र तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवा. मग आता याला खूप लाभ सत्कार भेटतोय आणि काय झालं, लवकरच हे सगळं खाऊन खाऊन आराम करून हा थूल शरीरो अहोसी, एकदम शरीर असं फुगलंय. कारण की इतकं छान जेवण मिळतंय, खूप खात असेल, अजिबात भोजनाची मात्रा जाणत नसेल, खाल्ल्यानंतर चांगला झोपा पण काढत असेल, बरोबर. अशा प्रकारे मग आता कालांतराने तो खूप जाड वगैरे झाला, थोडं थोडं त्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटत असेल, तो विचार करतो, किंग मे भिक्काय चरित्वा जीवितेन की भविष्यामी, अरे मी कशाला आता या संघामध्ये राहू. त्याला थोडंसं असं विचार येऊ लागले, थोडा तो भरकटलेला होता. मी म्हणतो आता मी परत गृहस्थ बनेल. परत तो चिवर काढतो, परत तो त्याच्या गृहस्थ जीवनामध्ये जातो, परत शेतीला लागतो आणि लवकरच काय होतं, किती पाहेने व शरीरंग मिलाई, आणि परत तो असा दुबळा होऊन जातो. खूप सारी मेहनत करत असतो दिवस रात्र. त्याला परत विचार येतात, किंग मे इमेना दुःखेन समनो भविष्यामी ती चिंतित्वा पुन्हा गंतवा पपज्जे. मग काही दिवसानंतर परत त्याला वाटलं, अरे बाबा किती कष्ट आहे इथे, किती काम करावं लागतं इथे, त्याला संघामध्ये जाऊया, तिथे खूप मजा असते. परत संघामध्ये येतो, परत चिवर घेतो, परत भिक्षू बनतो. असंच खूप चांगल्या प्रकारे चालू होतं. ठीक आहे. पण काय झालं, जेव्हा जेव्हा तो भिक्षू होता, चिवरामध्ये होता, तो सिनियर भंतेंची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायचा, बरोबर. त्यांना मानपान द्यायचा, त्यांचे काही ऑर्डर्स असतील तसं करायचं, विहाराचे काही कामं असतील ते खूप चांगल्या प्रकारे करायचं. म्हणून भिक्षूंच्या मनामध्ये त्याची थोडीशी एक चांगली इमेज बनलेली होती. आता झालं काय, हा व्यक्ती दर काही दिवसानंतर चिवर घ्यायचा, काही दिवस म्हणा किंवा काही काळ चिवरामध्ये राहायचा, परत बोर व्हायचा, परत गृहस्थ व्हायचा, परत गृहस्थपणामध्ये बोर व्हायचा, शेती वगैरे करायचा, काही काही काही, परत बोर व्हायचा, परत चिवर घ्यायचा, परत बोर झाला, परत गृहस्थ बनायचा, परत बोर झाला, परत चिवर घ्यायचा. असो, आता एक खूप ठिकाणी असं होत असेल, ठीक आहे. असो, कोणी 10 दिवसांसाठी महिन्याभरासाठी होत असेल ते साधुकार आहे. पण कोणी जाऊन इथे डायरेक्ट उपसंपदा घेतंय, परत चिवर सोडतंय, परत गृहस्थ बनतंय, परत जाऊन थोडा वेळ संसार करतोय बायको मुलांमध्ये, परत नंतर डायरेक्ट उपसंपदाच घेतायत. हे थोडंसं चुकीचं आहे, बरोबर. जर आपण एका थोड्याशा टायमासाठी भिक्षू बनत असाल तर उपसंपदा घेण्याची गरज नाहीये. आपण श्रमणच राहा. कशाला उपसंपदा घेऊन तुम्हाला लोकांच्या वर बसायचंय अजून आणि समाजामध्ये मिरवायचंय उपसंपदा उपसंपदा म्हणून, बरोबर. तर स्वतःचे इंद्रिय अजून शांत नसतील तर उपसंपदा का घ्यायची, माझा हा प्रश्न आहे. असो, आता हा भिक्षू इथे गृहस्थ बनतोय, भिक्षू बनतोय, गृहस्थ बनतोय, भिक्षू बनतोय. त्याने ते 6 वेळेस केलं, 6 वेळेस. आणि बनते लोक पण त्याला थोडे परेशान झाले आणि त्याने नाव ठेवलं त्यांना चित्तहत्त थेर होते, की बाबा हा भिक्षू त्याच्या चित्ताच्या एकदम आहारी गेलेला आहे, बरोबर. एकदम जसं त्याला चित्त म्हणतं तसं तो कधी इकडे उडी मारतोय, कधी इकडे उडी मारतोय, आणि म्हणून त्याला असं नाव पडलेलं आहे. एका दिवशी होतोय काय, तो 6 वेळेस भिक्षू पण झाला. आता 6व्या वेळेस परत तो आता त्याच्या गृहस्थ धर्मामध्ये परत आलेला आहे. आणि असं करत असताना कालांतराने त्याची पत्नी आता प्रेग्नेंट आहे. आता होतं असं, की एके दिवशी तो शेतातनं येतो, शेतातनं काम वगैरे करून येतो, घरामध्ये एंट्री करेलच तसं खाटेवरती त्याची बायको झोपलेली आहे, जी प्रेग्नंट आहे. चांगलं मोठं तिचं आता पोट झालेलं आहे आणि तो तिच्याकडे बघतो, ती एकदम गाढ झोपेमध्ये आहे. कसं, खूप चांगल्या गाढ झोपेमध्ये आहे आणि तसं गाढ झोपेमध्ये तिचे थोडे कपडे जरा अस्तव्यस्त झालेले आहेत, इकडे तिकडे झालेले आहेत. तिच्या तोंडातनं लाळ येते, मुखतो छ लाला पगरती, नासा घुरघुरायते. ती झोपली, गाढ झोपली आहे, ती घोरते समजा. मुखंग विवट्टंग, तोंड असं वाकड तिकडे झाले झोपेमध्ये असताना. दंतंग खसंती, असं दात तिचे हलतायत, ठीक आहे. आणि खूप काही इथे वर्णन पण दिलेलं आहे. आणि हे सगळं बघून त्याला थोडंसं असं फारच असं थोडं विचित्र वाटतं समजा. आणि त्याला ते आवडत नाही किंवा तो त्या शरीराप्रती थोडा द्वेष उत्पन्न करायला लागतो, की बाबा हे असं कसं. आणि मी म्हणे की मी इतक्या अनिच्चंग दुःखं इदंगती, अरे हे तर अनिच्च आहे, दुःख आहे. मी इतक्या वेळापासून, इतक्या टाईमपासून मी ह्या शरीराप्रती इतकी आसक्ती उत्पन्न करत होतो, ठीक आहे. इतकी आसक्ती उत्पन्न करत होतो, त्याला थोडा धम्मसंवेग होतो की मी कुठे अडकून बसलोय वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. तो त्या गहन विचारामध्ये असतो आणि लगेच काय करतो, अहंग एतक्कं कालं पपजिता एवं निस्ताय भिक्खू भावे संठातुंग ना सखी,
की मी इतका वेळापर्यंत मी भिक्षू संघामध्ये होतो, पण खूप चांगल्या प्रकारे मी भिक्षुभाव समजू शकलो नाही, की अनिच्य दुःख इदं म्हणजे अनिच्य दुःख अनंत मी चांगल्या प्रकारे समजू शकलो नाही. काय करतो, त्याच्याकडे चिवर असतं घरी, तो चिवर घेतो आपल्या ह्या अशा शर्ट खाली म्हणा किंवा त्या कापडाखाली असं लपवतो आणि तो बाहेर निघतो. तो जसा घराच्या बाहेर निघतो, त्याची सासू त्याला बघते, की याने काहीतरी त्याच्या शर्टच्या आतमध्ये त्याने काहीतरी चिवर वगैरे लपवलं आणि परत चाललाय. ती ओरडायला लागते, अरे उठ पोरी उठ उठ मुली उठ, तुझा नवरा बघ हा चाललाय परत भिक्षू बनायला चाललाय वगैरे वगैरे. ती पार तिला असं मारून जोडून उठवते, म्हणते उठ्ठे ही काळगन्नी, एखाद्या प्रकारचं शिवी देते समजा, अरे उठ नालायक बघ तुझा नवरा चाललाय परत भिक्षू बनायला, असं तसं. ही उठते बघते बघते, अरे ती म्हणते अपेही अम्मा कुतो तस्य गमनंगथी कधी पाहेने व पुन्हा आगमिस्तती. अरे आई सोड, काय तू परत परत लावलंय, जाईल काही दिवस जाईल आणि काही दिवसांनी परत येईल. असं त्या बायकोला पण इतका मोठा कॉन्फिडन्स की माझा नवरा जाईल, काही दिवस भिक्षू बनेल आणि परत येऊन जाईल. असं झालं. पण आता हा खूप विचित्र आणि खतरनाक धम्मसंवेगामध्ये आहे. विचार करतोय, गंभीर विचार करतोय आणि हा व्यक्ती हा गृहस्थ आता निघालेला आहे परत विहाराकडे. सो पी आणि चंग दुःखं ती वत्वा गच्छंतो व सोतापत्ती फलांग पापुणी. तो फक्त विचार विचार करत असताना, अरे हे अनिच्य, हे दुःख, हे अनत्य आहे, हे अनिच्य दुःख, हे अनत्य आहे, असा विचार करता करता तो मार्गामध्येच तो जात असतानाच तो स्वतःपन्न झाला. तुम्हाला कळते त्याच्या विचारांची इंटेन्सिटी किती असेल. तो अजून विहारामध्ये पण नाही गेला, कुठल्या अरंत भंतेच्या समोर पण नाही बसला, अरंत भंते धम्म पण सांगत नाहीये, बुद्ध पण नाहीये समजा, ठीक आहे. हा विचार करत 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 चालतोय, जातो विहारामध्ये आणि स्वतःपन्न झाला रस्त्यामध्येच, हा विचार करून करून. ठीक आहे. आता विहारामध्ये गेला, परत भंते लोकांना म्हणतो, भंतेजी मला तुम्ही चिवर द्या. भंतेजी परेशान झालेत. न सख्खी साम मयंक पब्बा जेतुंग कुतो तू ह्यंग समण भाव वगैरे वगैरे. सत्थ कनिसान पासाण दिसंग तव सिसंग, की आम्ही तुला आता चिवर देणार नाहीये. आणि ते म्हणतात की तुझं जे डोकं आहे ना, हे कोणत्या तरी हातोड्याने बनवलंय, छन्नीने बनवलंय, की याच्यावरती काही फरक पडत नाही, तू कधी इथे कधी तिथे असा असतो. ते म्हणतात नाही 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 नाही. हा परत 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 विनंती करतो, याचना करतो. मग शेवटी म्हणते लोकांना थोडी दयामया येते आणि आठवतं की याने खूप चांगल्या प्रकारे आमची सेवा केली आधी. मग परत ते त्याला चिवर देतात आणि हा व्यक्ती तर आता ऑलरेडी स्वतःपन्न आहे. ह्या लोकांना माहिती नाही अजून, ते भिक्षू बाकीचे त्यांना माहिती नाहीये की हा स्वतःपन्न आहे समजा, बरोबर. आता हे स्वतःपन्न व्यक्ती आता हा संघामध्ये जातो, चिवर घेतो आणि भरपूर कमी काळामध्येच पटीसंबिदाही बरोबर अरहंत पापुणी अरहंत पदापर्यंत खूप लवकर पोहोचून जातात. ठीक आहे. आणि इतर लोकांना माहिती नाहीये. खरं तर जे स्वतःपन्न सगदागामी अनागामी अरहंत लोक असतात ना, ते ह्या गोष्टीचा शो ऑफ नाही करत. हे स्वतःपन्न आहेत, हे असे आहेत, हे तसे आहेत. आता काही दिवस झाले आणि भंते लोकांना विचार येतोय, अरे हा गृहस्थ हा जो भिक्षू आता झाला आहे, हा काय आता परत जायचं नाव घेत नाहीये. मग त्याला ते चिडवतात भिक्षूला. भंते आता अरहंत झालेत. म्हणतात, काय म्हणते जी तुमची तर आता जाण्याची वेळ झाली आहे, तुम्ही काय आता जाण्याचा विचार करत नाहीये का? तुम्हाला आता खूप वेळ झालेला आहे, तुम्हाला आता घरी जायला तुम्हाला लेट होत नाहीये का? बरेच दिवस तुम्ही आता तुम्ही भिक्षू संघामध्ये राहिले. आऊसो चित्तहत्त तव गमन समयं तमेव जानीयासी इमस्मिंग वारे ते चिरायंती. तुम्ही आता घरी जायला खूप वेळ लावत नाहीये का? असं भंतेना चिडवतायत. पण त्यांना काय माहिती, हे तर आता अरहंत झालेले आहेत. भंते म्हणतात, भंते संसर्गस्थ अतिभाव काले गतंभा सोनो संसर्गो छिन्नो इदानी अगमन धम्मा जातंभा. की बाबा मी जेव्हा गृहस्थ धर्मामध्ये होतो, मी याला खूप चांगल्या प्रकारे समजत नव्हतो, पण आता मी त्याला सगळं तोडून टाकलंय. आता परत मला तसा विचार येणंच नाहीये आणि परत मी गृहस्थ धर्मामध्ये जाणार पण नाहीये. भंते लोक परेशान होतात. कारण की काय व्हायचं, जे भंते जे अरहंत नसायचे ना, ते पण अरहंत बनण्याची ऍक्टिंग करायचे की आम्ही अरहंत झालोय, शांत राहायचे, असा देखावा करायचे की आमच्याकडे खूप सारे इद्धी आहे वगैरे वगैरे. आणि ते पाराजिक मध्ये होतं की तुम्ही असं स्वतःला काही प्राप्त झालं हे दाखवलं तर तुम्हाला संघातून काढून टाकलं जाईल, कारण की लोकांनी याचा गैरफायदा उचलला होता. त्या भंत्यांना वाटलं की असंच काहीतरी या भंतेची खोटं बोलतोय. मग हे जातात भगवंतांकडे जातात, भगवंतांना सांगतात, भंतेजी बघा हा भिक्षू असा असा बोलतोय, हा भिक्षू खोटं बोलतोय वगैरे 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 सांगतात, कंप्लेन करतात. मग तेव्हा भगवान काय म्हणतात, बुद्ध काय म्हणतात, आम भिक्कवे मम पुत्तो अत्तनो
अनवठ्ठित चित्त काले सद्धम्मं अजानन काले गमन आगमनं अकासी. अरे भिक्षुंनो, माझा हा जो मुलगा आहे मम पुत्तो अत्तनो, जो जेव्हा त्याचं चित्त हे अनवठ्ठित होतं, म्हणजे स्वतःवरती काही कंट्रोल नव्हता, इंद्रियांच्या भरोसा होता, कधी इथे कधी तिथे. सद्धम्मं अजानन काले, तो धम्माला चांगल्या प्रकारे जाणू शकत नव्हता आणि म्हणून तो जायचा यायचा जायचा यायचा, बरोबर. पण ह्या वेळेस इदानिस्थ पुण्यंच्या पापंचं पहिना, आता तो अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेला आहे ना, तिथे पाप पण नाहीये पुण्य पण नाहीये, म्हणजे न्यूट्रल आहे. न्यूट्रल काय आहे, आता अशा मार्गावरती जो अनंत पद आहे, आता कुठलंच कर्म केलं त्याचा विपाकच भेटणार नाहीये. म्हणून इदानी पुण्यंचं पापंच पहिनं, असं म्हणून मग आता भगवंत गाथा म्हणतात. धम्मपदाची गाथा आहे 38 आणि 39. काय, अनवठ्ठित चित्त सद्धम्मं अभिजानतो परिपल्व पसादस्स पय्यान पुरी पुरीते. की ज्या व्यक्तीची पय्या अजिबात पूर्ण होणार नाहीये, पय्या म्हणजे काय, विपश्यना कोणाची, जो परिपल्व, जो त्याचं चित्त अजिबात शांत नाहीये, स्टेडी नाहीये, चंचल आहे, खूप चंचल आहे, फंदनं चपलं चित्तं वगैरे असं म्हणतात, बरोबर. सद्धम्मं अभिजानतो, तो व्यक्ती कसा धम्माला जाणेल, त्याचं चित्त चंचल आहे, तो शिलाचं पालन कसं करेल. त्याचं चित्त जर अनवठ्ठित आहे, इंद्रियांवर कंट्रोल नाहीये, बरोबर, कायेप्रती वाचेप्रती बॉडीमध्ये खूप काम वासना जागत असेल, तर ते चित्त हे स्टेडी नाहीये, हा कसा कुशल कर्म करेल. अष्टशील तो सोडा, पंचशील पालन करणं पण फार कठीण होऊन जाईल. मग असा व्यक्ती जो पंचशीलाचं पण पालन करत नाही, तो धम्माला कसा जाणेल. आणि जो धम्माला जाणणारच नाहीये, तो समाधी किंवा विपश्यना कसा करेल, बरोबर ना. असं बुद्ध हेच सांगताय तिथे. मग भगवान पुढची गाथा म्हणतात. अनवस्तुत चित्तस्स अनन्वाहत चेतसो पुण्य पाप पहिनस्त नथी जागरतो भय. एखाद्या व्यक्तीला भय कधी नसतं, कधी नसतं, बरोबर. जेव्हा त्याला पाप पुण्याचं काही टेन्शन नाहीये, कुठलं नवीन कर्म बनणार नाहीये, कुठल्या नवीन कर्माचा विपाक नाहीये, असा हा त्याचं चित्त खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे. कसं कंट्रोलमध्ये, इंद्रियांवरती जे काही आलंबन पडतायत समजा, त्याच्यावरती काहीच असर होत नाहीये, काही फरक पडत नाहीये. असं पाप पुण्य पाप पहिनस, पाप आणि पुण्य त्याने सोडून दिलेलं आहे. म्हणजे कसं, लोकुत्तर चित्त झालेलं आहे, की असं काही कर्म आता बनत नाहीये की ज्याचं काहीतरी विपाक असतील असं. कारण ही अरहंतांचं वैशिष्ट्य आहे, बुद्ध या ठिकाणी सांगतात. खूप चांगल्या प्रकारे भगवान या ठिकाणी ही गाथा एक्सप्लेन करतात, त्याचं खूप चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देतात आणि त्या ठिकाणी बसलेल्या लोकांचं, खूप लोकांना धर्मलाभ होतो, खूप चांगल्या प्रकारे धम्म समजतात, धम्मामध्ये प्रतिष्ठित होतात. आता पालीमध्ये वाचायला गेलं तर अजून व्हिडिओ फार मोठा होईल, थोडक्यात सांगतो कसं. मग काही दिवसांनी खूप सारे भंते लोक एकत्र येतात आणि चर्चा करत असतात. अरे बघा, हा व्यक्ती 6 वेळेस भिक्षू झाला, उपासक झाला आणि परत गृहस्थामध्ये गेला आणि परत आता भिक्षू संघामध्ये आला आणि परत आता स्वतः आता अनंत पदापर्यंत पण चालले गेलेत, खूप चांगल्या प्रकारे आता संघामध्ये गेलेत, म्हणून खूप चांगल्या प्रकारे संघामध्ये प्रतिष्ठित झाले, अनंत झालेत. पण का त्यांना इतका वेळ का लागला. मग त्यांना कळतं, हो, क्लेश क्लेश नावाची गोष्ट असते, की क्लेशामुळे हे इतकं धम्म नाही समजू शकल्या, बरोबर. क्लेश होता वेगळे वेगळे. हे सगळं आता बुद्ध ऐकतात, बुद्ध येतात, बुद्ध विचारतात की भंते तुम्ही काय विचार करतायत. बाकीचे भिक्षू लोक सांगतात आणि मग याच्यावरती भगवान आता सांगतात की क्लेश खूप खतरनाक गोष्ट आहे, खूप डेंजर गोष्ट आहे आणि ही इतकी खतरनाक आहे की ज्याने मला सुद्धा सोडलं नाही, असं बुद्ध म्हणतात. मग आणि म्हणतात की ह्या क्लेशाला जर आपण एखाद्या जागेमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला, की तुमच्यामध्ये माझ्यामध्ये म्हणजे आपण लोक नॉर्मली, की आपल्यामध्ये एवढे क्लेश आहे आणि जर आपण याला एका ठिकाणी ठेवायचा प्रयत्न केला, इतके क्लेश आहे, तर माहिती मित्रांनो काय होईल, आपण याला चक्कवाळं अतिसंभादं ब्रह्मलोको अति नीच कोती ओसोको नैसंग भवय. की हा पूर्ण चक्रवाळाची जागा कमी पडेल, ब्रह्मलोक त्याच्यासमोर छोटंसं दिसेल. ठीक आहे, इतक्या मोठे मोठे क्लेश आहेत जे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये कुठून कुठून भरलेले आहेत आणि ते कधी निघतील, विपश्यना करूनच निघतील. ठीक आहे, असं बुद्ध सांगतात की इतके खतरनाक हे क्लेश आहेत. मग बुद्ध म्हणतात की बाबा हे काय, मी पण अशाच प्रकारे माझ्या मागच्या जन्मामध्ये 6 वेळेस भिक्षू झालो आणि मी 6 वेळेस गृहस्थ झालो. मग लोक भंतेजी विचारू लागले, कदा भंते कदा सुगता, भंतेजी कधी सुगत, कधी बुद्ध, कधी सांगा आम्हाला सांगा. मग भंतेजी मग आता भगवान आपल्या मागच्या जन्माची एक स्टोरी सांगतात. अतिथे वाराणसी यंग ब्रह्मदत्ते रज्जंग करून ते, की एका वेळेस अतीत काळामध्ये ब्रह्मदत्त राजा जेव्हा हा वाराणसीमध्ये राज्य करत होता, तेव्हा ते एका
चांगल्या घरामध्ये उत्पन्न झाले, शेती वगैरे करत असेल आणि शेती करत असताना कधी 6 महिने शेती करायचे, बाकी 4 महिने शेती करायचे, 8 महिने हिमालयात जाऊन ध्यान करायचे. असं 6 वेळेस केलं, 6 वेळेस केलं आणि कळलं की बाबा माझं हे शेतीची जी आसक्ती आहे ना, ही मला परत परत गृहस्थ धर्माकडे घेऊन आणते, खेचते. मग एके दिवशी काय, एका पिशवीमध्ये सगळं ते कुदळ असेल काय असेल एका पिशवीमध्ये बांधतात, खूप चांगल्या प्रकारे त्याला रस्सी बांधतात, गंगेच्या तीरावरती जातात, 3 वेळेस ते गोल 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 फिरवून डोळे बंद करून पाण्यामध्ये फेकून देतात असं. आणि जसं ते पाण्यामध्ये जातं, डोळे बंद असतात, दिसत नाही की पाण्यामध्ये कुठं पडलेत. कधी दिसलं असतं तर कदाचित परत जाऊन ते आणलं पण असतं समजा, बरोबर. आणि जसं ते पाण्यामध्ये पडतं की जे मी माझे हुक्स समजा, बरोबर, हुक्स टाकून ठेवले होते ते हुक्स काढलेले आहे, सोडलेले आहे. इतका आनंद होतो, इतका आनंद होतो, इतका आनंद होतो की जीतंग में असं जोरजोरामध्ये ओरडतात की मी जिंकलोय, मी जिंकलोय, मी जिंकलोय. असं खूप मन प्रसन्न होतं. आणि तेव्हाच नदीच्या दुसऱ्या तीरावरती एक राजा नुकताच एका सैन्याला हरवून आलेला असतो, जिंकलेला असतो. सैन्य तिथे आंघोळ वगैरे करत असतात, राजापर्यंत तो शब्द पोहोचतात. हा कुठला व्यक्ती आहे, हा काय मला चिडवतोय का, जितंग में करतोय. त्याच्याकडे जातात, त्याला विचारतात की बाबा काय काय कसं तू असं काय म्हणतोय. मी तर आत्ताच मी मोठ्या सैन्याला मी हरवून आलेलो आहे आणि तू मला चिडवतोय का, तू मला जितंग में असं म्हणतोय. म्हणे साहेब, राजा, तुम्ही तर तुमच्या शरीराच्या बाहेरच्या गोष्टीला जिंकलेलं आहे, परशत्रूला जिंकलेलं आहे. मी तर माझ्या मनातल्या शत्रूंना जिंकलेलं आहे. अशा प्रकारे तिथे धम्मदेसना होते मित्रांनो. पुढे खूप मस्त आणि खूप शॉर्टमध्ये पण छान स्टोरी आहे की मग ते आकाशामध्ये बसून समजा चांगल्या प्रकारे ध्यान करतात, लोक बघतात, प्रसन्न होतात, धम्मदेसना होते. हे सगळे त्या संघामध्ये त्यांच्यासोबत प्रवज्जित होतात. खूप चांगल्या प्रकारे संघ वाढत जातो समजा. बघ, एक दुसरा राजा याचं राज्य बळकवण्यासाठी आक्रमण करायचा विचार करतो. तो बघतो अख्खं राज्य खाली आहे, राज्यामध्ये एक पण व्यक्ती नाहीये, काय गोष्ट आहे. तर म्हणे सगळे प्रवज्जित झालेले आहेत. बघतात हा दुसरा राजा पण त्याच्या सैन्यासाठी प्रवज्जित होतो. तिसरा राजा येतो आक्रमण करायला. कुठे गेले लोक, तर तिथे गेलेले बघतात काय सगळे प्रवज्जित आहे, ते पण प्रवज्जित होतात. अशा प्रकारे 7 राजे अशा प्रकारे त्याच्याकडे येतात, त्यांचा धम्म ऐकतात आणि तिथे ते प्रवज्जित होतात. इतका मोठा हा महाप्रसंग आहे बघा. बोधिसत्व काही करतात तर भरपूर मोठं कार्य असतं बोधिसत्वाचं, ठीक आहे. असं गोष्ट आहे, खरंच खूप छान आहे. अंगावर ते काटे येतील खरं वाचताना. किती मोटिवेशन आहे बघा. बोधिसत्वाला सुद्धा या क्लेशाने, या आसक्तीने सोडलं नाही मित्रांनो. तर तुम्ही मी तर खूपच लहान गोष्ट आहे, बरोबर. आणि या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचंय की हो, क्लेश नावाची गोष्ट खूप खतरनाक आहे. याला तर निघायला भरपूर वेळ लागेल. तर कोणी पय्येमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रतिष्ठित असेल तर नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आणि खूप लवकर हे क्लेश निघू शकतात. क्लेश काय आहे पुढे भविष्यामध्ये बघू आपण. भरपूर प्रकारचे क्लेश आहे, ते आपण नंतर बघूया. सांगायचा अर्थ असा, चित्त जर कंट्रोलमध्ये नसेल तो असंच गत होऊ शकते, बरोबर. कधी इकडे कधी तिकडे, परत 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 परत, बरोबर. स्टेडी माइंड नाहीये, एका ठिकाणी मन केंद्रित नाहीये, असं होऊ शकतं. आपण उपासक मंडळींनी काय केलं पाहिजे मग, सिला जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही मग समाधी नंतर पय्या, बस हाच धम्म आहे. आणि अशा धम्मपद अठ्ठकथांमधून, अशा जातक अठ्ठकथांमधून, सुत्तांमधून धम्म चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे मित्रांनो. खूप दुर्लभ आहे धम्म समजणं आणि म्हणून तो खूप लोकांना समजत नाही, बरोबर. जसं म्हणतात ना कॉमन सेन्स हा कॉमन नसतो, तसं धम्म डोळ्यासमोर असून सुद्धा लोकांना धम्म शिकायची पण इच्छा होत नाही, समजायची पण इच्छा होत नाही, बरोबर. फक्त डाऊट्स लोक मनामध्ये घेऊन बसलेले असतात. पण श्रद्धा संपन्न लोक, ज्यांची पारमी आहे, ते धम्माला खूप चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. धम्म जिकडनं ऐकायला मिळतोय ना तिथे जाऊन धम्म ऐकतात, स्वतःची प्रगती करतात, बरोबर. धम्म कुठूनही ऐकला पाहिजे. कुठला टीचर असो, कुठले भिक्षू असेल, खूप चांगल्या प्रकारे ऐकलं पाहिजे, बरोबर. विचिकिच्छा मनामध्ये ठेवली नाही पाहिजे. कोणी धम्म सांगतायत तर धम्म डबल चेक करून बघा की हे पुस्तकामध्ये आहे का. लोक फक्त स्टोऱ्याच सांगतायत. मी आज धम्मपद अट्टकथा सांगितली आहे आपल्याला, बघा चित्तवग्गामध्ये ही धम्मपद अट्टकथा आहे का, गाथा नंबर 38-39 आहे का, चेक करून बघा, बरोबर. म्हणजे धम्मामध्ये भेसळ नाही होणार, लोक आपापल्या स्टोऱ्या नाही सांगणार, ठीक आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी आलात, खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मदेसना ऐकत आहोत, बरोबर. चित्त वशमध्ये असेल तर नक्कीच खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. मी हे स्वतःला सुद्धा सांगतोय. खूप काम करण्याची गरज आहे, खूप कुशल कर्म करण्याची गरज आहे. आणि धम्माच्या मार्गावरती एकटं चालता येत नाही, एकमेकांची मदत लागते, एकमेकांना कल्याण मित्र बनवावं लागतं.
हा व्हिडिओ आपण अजून 2 लोकांना शेअर करा, त्याचे पण तुम्ही कल्याण मित्र बना. बरोबर, कुशलचित्त उत्पन्न करण्यासाठी लोकांना सुद्धा आपण मदत करूया. माझे धम्मदेसना ऐकत असताना मित्रांनो, आपण सगळे माझं पुण्यपारामी दानपारामी वाढवत आहेत आणि ह्या दानपारामीच्या माध्यमातून तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. बुद्धांच्या आशीर्वादाच्या प्रतापाने, आपल्या पुण्यपारमीच्या प्रतापाने, ह्या कुशल कंबांच्या प्रतापाने देवतागण आमची रक्षा करो. देवतागणांना हे पुण्य आपण समर्पण करूया. धम्म आपल्याला मदत करो, धम्म आपल्याला बळ देव अजून कुशल कर्म करण्याची. आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, निब्बान सुख लाभो. साधू साधू साधू.